नमस्कार मंडळी. मकर संक्रांती हा सण केवळ धार्मिकच नाही तर नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा, सकारात्मकतेची सुरुवात करणारा आणि नव्या आशेचा संदेश देणारा सण आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा संदेश या सणाचं खरं सार सांगतो. तिळातील कडूपणा आणि गुळातील गोडवा एकत्र येऊन आयुष्यातील चांगले वाईट क्षण स्वीकारायला शिकवतो. म्हणूनच मकर संक्रांतीला केवळ वाण देणं नाही तर मनातील कटुता विसरून गोड शब्दांनी नात्यांना जपणंही महत्वाचं ठरतं. नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीला हळदी कुंकवाला कोणत्या वस्तू द्याव्यात व कोणत्या वस्तू देऊ नयेत? उद्या 14 जानेवारी मकर संक्रांतीला चुकूनही या 5 वस्तू कोणाला देऊ नका. अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आणि तिची जागा दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी घेईल. उद्या संक्रांत आली आणि याच दिवशी आलेली आहे षटतिला एकादशी देखील. हे अतिशय शुभ तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 6:20 या पुण्यकाळात आपण काय करायचं आहे तर महिलांनी ओवसा करून घ्यावा. वाण दान आपण करू शकतो. जप तप करू शकतो. यंदा मकर संक्रांतीला सूर्याचे मकर संक्रमण बालवकारणावर होत असून संक्रांतीचे वाहन वाघ आहे तर उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे. मकर संक्रांतीला स्नान, दान, जप, तप इत्यादी शुभ कार्य तसेच काही खात्रीशीर ज्योतिषी उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची देखील प्राप्ती होत असते. फक्त या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात करायच्या असतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने दान करण्याचा म्हणजेच दान धर्म म्हणा. त्या दिवशी आपण काही वस्तू गरजू लोकांना तसेच विवाहित महिलांना देत असतात. पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू ज्या दान देणं आपल्याला कटाक्षाने म्हणजे संक्रांतीला हळदी कुंकवाला दान देणे कटाक्षाने टाळायचे आहे. कोणत्या आहेत त्या वस्तू हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ओम सूर्याय नमः असे नक्की लिहा. 20 ते 30 डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचं उत्तरायण सुरू होत असतं. यंदा ते 21 डिसेंबर 2025 ला सुरू झालं. तरीही मकर संक्रांतीलाच काही भागांमध्ये उत्तरायण असं म्हटलं जातं. यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो. धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणमध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचं दार उघडलेलं असतं. म्हणूनच महाभारतातील पितामहा भीष्म युद्धातील बाणांनी जखमी होऊन सुद्धा मृत्यूशय्येवर पडलेले होते. तरी पण स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणची वाट पाहत होते. कारण त्यांना मोक्ष मिळावा असं वाटत होतं. म्हणून तर अशा धार्मिक दृष्ट्या सर्वोच्च महत्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दान धर्म हा करायचा असतो. जेणेकरून त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याची मदत होईल. पण यामध्ये काही वस्तू संपूर्णतः आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत. त्यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू. आपण सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच, पण आपण वेगवेगळ्या गोष्टी सणावाराच्या निमित्ताने विकत घेत असतो. पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही. कारण आपण इतर गोष्टीची खरेदी करत असताना जर आपल्या घरातील झाडू हा खराब झालेला असेल तर त्याच वेळेस आपण आठवण म्हणून झाडू खरेदी करतो. पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शनिवारचा दिवस तुम्ही निवडू शकता. कारण असं म्हणतात की
झाडू हा नेहमी कठोर वारी म्हणजेच कठोर वारा दिवशी खरेदी करावा. शनिवार हा दिवस कठोर वार मानला जातो. म्हणून झाडू खरेदी करायचा असेल तर कोणत्याही महिन्यातील शनिवारी झाडू खरेदी करावा. मकर संक्रांती दिवशी झाडू खरेदी केला तर त्या कारणाने आपण झाडू विक्रेत्याला त्याची किंमत म्हणून पैसे देऊ. पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला की एक चूक होते आणि तिथे आपण आपले पैसेही खर्च केले, ही एक चूक. आणि पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे. पण अशी ही मोठी चूक केल्यामुळे नेहमी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणामी दरिद्रती आपल्या सर्वांच्या वाटेला येते. घरातील झाडू या दिवशी कोणाच्याच नजरेला पडून देऊ नये, यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी घर व घराचा परिसर झाडून घ्यावा. या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. मंदिरामध्ये झाडूचं दान करणं हे भाग्याचे लक्षण आहे, पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग असतात. मकर संक्रांतीचा दिवस त्यासाठी अजिबात निवडायचा नाही. कारण संक्रांत असेल किंवा कोणताही दान असेल तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो. बरेच जण आजकाल आपल्या मुलींच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करायला द्यायला पाहतात. पूर्वीच्या काळाची काही लोक काही वस्तू देणं प्रकर्षाने टाळायचे आणि आजची लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये झाडू सुपलीपासून सगळंच दिलं. पण अशा वस्तू देणं वर्ज्य असतं. नंबर 2, दुसरी वस्तू म्हणजे ती आहे की आपण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचं देखील दान करतो. ते बरोबर आहे. शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पीडा शत्रू समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात किंवा अमावस्येला सणाला गोरगरिबांना तेलाचं दान केल्यामुळे शनीची साडेसाती दूर होऊन जाते. त्याचा आशीर्वाद दान करणाऱ्याला प्राप्त होत असतो. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि पिता पुत्राचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही. मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे. त्यामुळे तेलाचं दान या दिवशी करू नये. तसेच महिला रक्तसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम एखाद्या दिवशी करतात. दानामध्ये एखादं लहान सहान पॅकेट किंवा काही हेअर ऑइल, सुगंधी तेल असेल तर वाणाला ते सुद्धा देऊ असा विचार करत असाल तर कृपया तुमच्याकडून ही एक चूक होणे टाळा. तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मीच्या हाताने जर तुम्ही हे तेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर याचा परिणाम उलट होऊ शकतो. नंबर 3, तिसरी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला मकर संक्रांतीच्या वाणामध्ये कोणत्याही दानामध्ये द्यायचे आहे. किंवा बऱ्याच वेळा महिला मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकू म्हटलं की काही वाण वस्तू सुद्धा एकमेकींना देतात किंवा घेताना दिसतात. त्यामध्ये काही संसार उपयोगी साहित्य सुद्धा वाण म्हणून वाटलं जातं. त्यामध्ये किसणी असेल, बटाटा वगैरेची साल काढण्यासाठी पिलर असेल, महिलांना कामात येऊ शकतं अशा वस्तू, तसेच सेफ्टी पिना वगैरे सुद्धा तुम्ही महिला अशा टोकदार किंवा धारदार वस्तू, टाचण्या, पिना किंवा स्टीलच्या वस्तू म्हणजेच काय एक प्रकारचे हे एक लोखंड आहे. या दिवशी धारदार टोकदार वस्तू तसेच लोखंडी वस्तू देणे याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतील केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचं असतं किंवा काही दान धर्म करायचा असतो त्यामध्ये अशा टोकदार, धारदार व लोखंडी वस्तूंचं दान हे आपल्याला अजिबात करायचं नाही. नंबर 4, पुढची चौथी वस्तू म्हणजे कपडे. मकर संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही किंवा किंक्रांतीच्या दिवस सोडल्यानंतर अशा सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्यांचे दान धर्म केला तर तो सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमीपर्यंत म्हणजेच रथसप्तमी येईपर्यंत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्याचा दान धर्म केलात तर तो दानामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते
आणि ही जी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते. कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल, त्यामुळे कपड्याचं दान करताना सुद्धा आपण त्यामध्ये ब्लँकेट, चादर किंवा उबदार कपडे गरजू लोकांना दिले की खरंच गोरगरीब लोकांना याची मदत होऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात, कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचे धनी असं म्हटलं जातं. कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश देण्याचं काम करतो, म्हणून आपण त्यांना निरपेक्ष दानाचे धनी म्हणतो. कारण कोणतेही किंमत आपण सूर्यप्रकाशासाठी मोजत नाही. याशिवाय आपले पितृ सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात. त्यानंतर जर आपण मकर संक्रांतीचे हे दान त्यांच्या नावाने केलं तर काही जण काय करतात, थोडेफार वापरलेले कपडे असतील तर ते देतात, पण असं अजिबात करू नका. याचा उलट परिणाम तुमच्या कुटुंबात आजारी आजारी पडू शकतं, अशा पद्धतीने होऊ शकतं. त्यावर होणारा खर्च म्हणजे आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाणं किंवा वाण स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेल्या वस्त्र द्यायचा असतो. हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. आणि नेहमी लक्षात ठेवा की आपण दुसऱ्यांना जे काही देतो त्याच प्रकारे आपल्याला ते परत मिळत असतं. म्हणून देताना चांगलं द्या, म्हणजे आपल्यालाही त्याचं चांगलंच फळ मिळेल. त्याचबरोबर पुढची वस्तू आहे, 5वी वस्तू म्हणजे शेवटची ही वस्तू आहे, महिला हळदी कुंकू करायला म्हणून वाणाच्या वस्तू खरेदी करताना देतात किंवा दिसतात. त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लास्टिकच्या घेताना दिसतात. परंतु कारण स्वस्तात मस्त पर्याय वाटतो, म्हणून आपण आधुनिकता आणि पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये हिंदू धर्माबद्दल या पवित्र सणाचा मूळ गाभाच आपण विसरत आहोत. मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो, कारण हिवाळा ऋतू त्यासाठी अत्यंत पोषक असतो. मकर संक्रांतीच्या दान धर्म किंवा वाण देणारं या गोष्टी सुद्धा यामध्ये येतात. मग त्यासाठी सुगडात पूजल्या जाणाऱ्या भाज्या, फळं, तिळगुळ सुद्धा यांना खरं मान आहे असं म्हटलं जातं, म्हणजेच वाण म्हटलं जातं. पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतलेली आहे. आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे, भांडी वगैरे जरी आपल्याला दान धर्मामध्ये द्यायची इच्छा असतील तर आपण तांबे, पितळ, चांदी, सोनं या धातूंना महत्त्व द्यावं. प्लास्टिक, लोखंड, ॲल्युमिनियम या धातूंना अजिबात नाही. मकर संक्रांत ऐकताना आपण नवीन वस्त्र, स्टील पात्र, नवे भांडे, सोने दान करावे हे ऐकतो, पण करतो मात्र याच्या उलट. दान हे सत्पात्री असावं, गुप्तपणे करावं, आपल्या कृतीनुसारच करावं. त्यातही काय देणं आपल्या हितासाठी आहे, आपल्या हिताचं आहे, काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकलं म्हणजे फार महत्वाचं आहे. ज्याला हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मीपुत्र होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने दान धर्म करायचा असेल किंवा हळदी कुंकवाच्या निमित्ताने काही वस्तू द्यावयाच्या वाण म्हणून असतील तर त्यामध्ये कोणत्या वस्तू घेणे व देणे टाळायचे आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलेलं आहे. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.